नमस्कार, मी प्रियंका नागरे. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच जे काही संजय गांधी निराधार योजना असो किंवा दिव्यांगांसाठी कोणती योजना असो, त्याबद्दल आपण सविस्तर जे काही माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच जे काही अधिवेशन पार पडलं त्यामध्ये एक आनंदाची बातमी झाली, ते म्हणजे दिव्यांगांसाठी पैशांमध्ये वाढ करण्यात आली आहे. व आता अजून एक अपडेट आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. वेगवेगळ्या योजना आहे जे दिव्यांगांसाठी खास आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या योजनेंमधून इथे लाभ मिळाला जातो. अनेक जिल्ह्यांमध्ये जे तुम्ही राहतात, जे पंचायत समाज कल्याण किंवा जिल्हा परिषदेच्या विभागामध्ये राहतात, कार्यक्षेत्रामध्ये राहतात, या ठिकाणी अशा विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तर यासाठी अर्जसुद्धा आले आहेत व इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. फॉर्म आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. तर जिल्हा परिषद परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना सन 2025-26 नमुना अर्ज आहे. या अर्जाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि इथे विविध अट व शर्ती दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर इथे जे काही फॉर्म दिलेला आहे, दिव्यांग व्यक्तीच्या व्यवसायासाठी स्कूटर विथ ॲडॉप्शन देणे या योजनेच्या विहित नमुना हे अर्ज असणार आहे. केवळ ग्रामीण भागातील रहिवासी यांच्यासाठी असणार आहे. समजून घ्या, दिव्यांग व्यक्तींसाठी आहे व केवळ ग्रामीण भागातील रहिवासी आहे त्यांच्यासाठी असणार आहे. केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरेखालील अधू असलेल्या भागाचे चालण्यास असमर्थ असलेले दिव्यांगाचे 60% व त्याचवर प्रमाण असल्यास केवळ UDID धारक दिव्यांगांना हे लागू राहील, हे सुद्धा माहिती आहे. इथे तुम्हाला पासपोर्ट साईज दिव्यांगत्व दिसेल असा फोटो तुम्हाला लावायचा आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे. अर्जदाराचे संपूर्ण गट विकास अधिकारी, लाभार्थ्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांकासहित, त्यानंतर जे दिव्यांगाचा प्रकार आहे, टक्केवारी किती आहे, तुमची जन्मतारीख, वय, अर्जदाराचा बँकेचं नाव व शाखेचं नाव आहे, IFSC कोड आहे ते टाकायचं आहे तुम्हाला. अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक आहे, ज्या दिवशी तुम्ही अर्ज सबमिट करणार आहे त्याचा दिनांक आहे, तुमची साईन आहे, त्यानंतर अर्जदाराचे नाव, अटी व शर्ती ते दिले आहेत. आता हे अटी व शर्ती अत्यंत महत्त्वाचे आहे, समजून घ्यायचं आहे. तुम्ही आज भरा उद्या भरा फॉर्म, हे तुम्हाला अटी व शर्ती नक्कीच इथे लागू होणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद परभणी यांना सादर करणे अनिवार्य राहणार आहे व प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पासपोर्ट साईज फोटो अर्जाला चिटकवणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो. किंवा त्यानंतर सदर योजना ही केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरेखालील अधू असलेल्या भागाचे चालण्यास असमर्थ असल्याचे दिव्यांगांचे 60% व त्याच्यावरील प्रमाणे असल्याचे केवळ UDID धारक दिव्यांगांना लागू राहणार आहे. जे 60% दिव्यांग आहे व कमरेखालील जो भाग आहे तो अधू असलेल्या भागांचे जे काही दिव्यांग आहे त्यांच्यासाठी हे लागू राहणार आहे. वयोमर्यादा समजून घ्या, 18 ते 50 वर्ष आहे. पुरावा म्हणून तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, TC, आधार, तत्सम 60% व त्याच्यावर UDID दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराचे 1 लाखाचा मर्यादित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, छायाकिंद प्रत, बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या बाबतचे तहसीलदार, ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र, व्यवसायी स्कूटर स्वतः वापर करणार असल्यास ग्रामपंचायत अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित केलेले शपथपत्र लागणार आहे. स्वावलंबन पोर्टलद्वारे निर्गमित झालेले वैद्यकीय मंडळाचे UDID असलेले प्रमाणपत्र सोबत जोडण्यास यावे. 60% किंवा त्यापेक्षा जास्त व्यतिरिक्त जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच दिव्यांगत्वाची टक्केवारी ही 60% पेक्षा कमी असलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जाणार नाही. जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, TC, आधार, सनद, तत्सम सोबत जोडणे अनिवार्य राहणार आहे. वयाची मर्यादा ही कमीत कमी वय वर्ष 18 ते जास्तीत जास्त 50 वर्ष असणाऱ्या लाभार्थ्यांनीच अर्ज करावे. त्यापेक्षा कमी व जास्त वयाचे अर्ज हे गृहीत धरण्यात येणार नाही. वयाची अट लक्षात घ्यायची आहे, 18 ते 50 वर्ष आहे. यासाठी तुम्हाला पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, TC, आधार लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे 1 लाखाचे मर्यादित तहसीलदारांचे प्रमाणपत्र लागणार आहे. आधार कार्ड, राशन कार्डचे जे झेरॉक्स, छायाकिंद प्रत आहे, बँक पासबुक आहे. त्यानंतर व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असलेले हे तहसीलदार किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहणार आहे. राशन कार्डची छायाकिंद प्रत सोबत जोडणे अनिवार्य राहील.
अर्जदाराचे सन 2024-25 या वर्षातील वार्षिक उत्पन्न किमान 1,00,000 पर्यंत असावेत, हे सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहणार आहे. अर्जदाराचे आधार कार्डचे छायाचित्र प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील. जे आधार कार्डचे झेरॉक्स आहेत ते सुद्धा जोडायचं आहे. अर्जदाराचे IFSC कोड प्राप्त असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील चालू असलेल्या खात्यांची पासबुक, आधार कार्ड संलग्न असलेले छायाचित्र प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील. लाभार्थी अर्ज हे उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड ही दिव्यांग टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने राहणार आहे. उदाहरण 100% ते 60% पर्यंत. अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची सेल्फ अटेस्टेड अनिवार्य राहील, म्हणजे साईन तुम्हाला करावे लागणार आहे. अर्जदाराने व्यावसायिक स्कूटर विथ ॲडॅप्शन स्वतः वापर करणार असल्याबाबत शपथपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे. वरील प्रमाणे कागदपत्रांसह अर्जदाराने संपूर्ण अर्ज भरून संबंधित गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने सादर करावे. वरील 1 ते 15 अटी व शर्ती मी वाचल्या असून त्या सर्व मला मान्य आहेत करिता सदर योजनेकरिता मी खालील स्वाक्षरीनिशी अर्ज करीत आहे व अर्जदार नाव व सही ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. प्रमाणपत्र आहे प्रमाणित करण्यात येते की लाभार्थ्यांनी अर्जावरील प्रमाणे अटी व शर्तीनुसार तपासलेले असून आवश्यक कागदपत्रे सदर अर्जासोबत जोडलेले आहेत याची खात्री केलेली आहे व इथे तपासणी अधिकारी कर्मचारी यांची स्वाक्षरी नाव व पदनाम असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. हे तुम्हाला सर्व रूल्स अँड रेग्युलेशन जे काही नियम आहेत, अटी व शर्ती पाळावे लागणार आहे. हे जे कागदपत्राची लिस्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे ते तुम्हाला जोडावं लागणार आहे. तर हे असणार आहे परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना सन 2025-26 व्यवसायासाठी स्कूटर जे दिव्यांग बंधू आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपले जे दिव्यांग बंधू आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल व त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा नक्कीच जॉईन करा, जेणेकरून जे नोकरी रिलेटेड माहिती असू द्या, नवीन योजना असू द्या, त्या संदर्भात सविस्तर माहिती तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट पोहोचून जातील. काही प्रॉब्लेम असू द्या नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.